सगळं संपलं आता. मला इथं बसून काय करायचंय? शेतीत काही नाही आता. मला जायचंय शहरात. मला इथं माझं आयुष्य वायाला नाही घालायचं. अरे असं नको करू. शेती आपली माय आहे. शेतीमध्ये आपल्याला आपलं पोट चालू शकतं. हा, तू शहरात जाऊन काय करणार? शहरात नाही जायचं. ही शेती ही आपली माय आहे, काळी आहे. इथंच राहिलं पाहिजे. इथूनच तुला काहीतरी मार्ग सापडत. शेतीमध्ये मेहनत केली पाहिजे. शहरात जाऊन काय करणार तू? शिकून बघा ना काय झालंय. तुमचं आयुष्यभर कष्ट आणि शेवटी हातात काय आलं? मी शहरात गेलो तर किमान पोटापुरतं तरी कमवेल. तोंड सांभाळून बोलतो. अजून तू शेतीत काहीही केलेलं नाहीये. तुला एक शेवटचं सांग, नाही तू शिक्षण सोडायचं नाही. परत परत ते सांगायला लावू नको आता. काम काय आता हा दुष्काळ पडलाय. त्या दुष्काळाने सगळे पिकं पाणी गेलेत. आता काय करायचं देवा? एक पोरगा आहे तो सुद्धा ऐकत नाही. आता अवघड परिस्थिती देवा. काय करायचं तूच बघून घे आता. हॅलो हॅलो. हॅलो. हा बोला सावकार, बोला बोला. अहो माझे पैसे देऊन टाका ना तेवढे. अहो सावकार, पैसे देतो. आता हे कांद्याचं पीक आलं का तुमचे पैसे देऊनच टाकतो. मला बाकीचे काय सांगू नका. मला माझे पैसे देऊन टाका तेवढे. अहो परिस्थिती लय खराब आहे. जरा गरीब माणसाकडे लक्ष राहू द्या. असं काय करता? लक्ष तर तुमच्याकडे दिलं हो, पण तुम्ही आमचे काय किंवाच करीनात ना एवढ्यात. अहो आता कसंही करा. एवढं पीक आलं ना माझं, त्या पिकामध्ये तुमचे पैसे देऊन टाकतो. कांद्याचं पीक आलं का. मग तुम्हाला कधी फोन लावू ते सांगा मला एकदा. हे बघा कांद्याची पट्टी झाली ना, तुमच्या घरी आणून देतो बघा पैसे. नाही तर मला पैसे पोचणार झाले की मी तुमच्या घरी येऊन उभा राहील बरं का. हा जे काय असेल ते, पण मला सांभाळून घ्या जरा. नुकसान झालंय शेतीचं. या पिकाचे पैसे आले का लगेच तुम्हाला पैसे देतो. बरं बरं चालतंय. परत ऐकून घेणार नाही. हा बरं 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 सावकार. हा ठेवू का. हा हा. ए इकडे इकडे. देवा आता हे काय कष्टाचं फळ आहे. एवढ्या मोठ्या कष्टाचं एवढंसं फळ. देवा आता तुझीच मला आवश्यकता आहे. बघ जरा आता याच्यातून सावरायचं काम देवा तूच करू शकतो मला. ओके डन. अरे काय रे लय टेन्शन मध्ये आहेस सध्या. अरे लय टेन्शन मध्ये आहेस. काय नाही बुवा आता. काय तुला माहित नाही होय. अरे परत तू बापाशी भांडण केलं का तुझ्या? नाही रे, दररोजच आहे ते. अरे तुला म्हणलं ना तुझ्या बापाचं काय ऐकतो, चल माझ्यासोबत. नाही नाही
आपल्या मनाने लागेल ते करायचं, कुठं बापाचं ऐकत बसला. आला इकडे सिटीत पैसा बिसा आहे, काय बसला इकडे. मला वाटतंय आता बाहेर जायचं, मला पण शहरात जावं वाटतं आता. मग भाऊ बघ सिटीत जाऊन सुधारला नाही तर इथं काय मळतच होता शेतात, डेकडं पोळीत होता. आता काय तुला काहीतरी जरा वेगळं एक बघायला भेटणार नाही का? तू पप्पाला बोल बाहेर चालू म्हणून शिकायला. अहो ही पोरं चुकतायत, आपण जर गप्प राहिलो तर अजून बिघडतील. बाळा पळून जाणं सोपं आहे, पण जगणं म्हणजे लढणं. अहो ताई तुम्हाला काय कळतंय आमचं? हे बघ माझ्या आवांचं किती साधं दुकान आहे, आम्ही साध्या दुकानातूनच घर चालवतो ना. जे आयुष्य गावाकडे मिळतं कष्टातून ते शहरात नाही मिळत. बरोबर बोलते कोमल. शेतीची वाट सोपी नाही, पण पळ काढणं हेच अपयश आहे. तुझ्या बापाचा राग हा त्याच्या काळजीतून आहे, त्याला समजून घे बाळा. अहो इकडे या. तो मुलगा बघा तिकडे त्या मुलांमध्ये बसलाय. मला दिसतोय मला पण. पुडी थोडी. अरे अरे नवीन माणूस आहे, त्याला थोडी पुडी द्या. उद्या तू जरूर चुकीच्या वाटेवर जाणार. योग्य वेळ बघून आपल्याला त्याच्याशी बोलावं लागेल. चल आपलं काम बघू. का रे आलं का, काय झालं? अहो मुलगा आज जरा नाराज दिसतोय. काय रे, थोडं टेन्शन. काय रे, काय झालं परत? काय नाही, मित्रांसोबत होतो. मित्रांसोबत की टुकार सांगते. शाळा वर न्यायला पण मित्रच असते आणि खाली आणायला पण मित्रच असते. ताई एक तेल पिशवी द्या मला. काय खरं नाही या पोरांचं, या पोरांच्या संगतीत व्हायला गेलाय हा. बहुतेक तसंच बिघडतो काय माहिती. तुम्ही पंचनामा भरायला तयार आहात का? फारशी नुकसान भरपाई मिळेल किंवा मिळणार पण नाही. हा करतो, पण देवा हे काय फळ आहे का? एवढ्या कष्टाने वाचवलेल्या शेतीचं हे फळ आहे. पंचनामा करून बी काय मिळतंय का नाही ते आता तूच ठरव द्यावा काय ते. ओके. बरोबर बघू आता देवाच्या नावाने काय ते. तात्या मला मोबाईल हवा, पण मला वाटतंय मी चुकतोय. मी चुकीच्या वाटेवर चाललोय. अरे बाळा, ही शेती माझ्यासाठी नाही तर मी तुझ्यासाठी सोडली नाही. पण जीवनामध्ये प्रामाणिकपणा किती महत्त्वाचा असतो. मेहनत आणि प्रामाणिकपणा याला जपलं पाहिजे जीवनामध्ये, कळलं का?